जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवरायांना त्यांचे जे शत्रू होते ते का घाबरत होते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पहिल्यांदा तर आपण छत्रपती शिवरायांचं जे वॉरफेअर टेक्निक्स होत्या त्यामध्ये गुरिला वॉरफेअर टेक्निक्स याबद्दल प्रचंड भीती ही दुश्मनांमध्ये होती किंवा त्यांचे जे मुघल साम्राज्यातील सैन्य होतं त्यांच्या मनामध्ये होतं. आणि ते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून कुठेही सरप्राईज अटॅक करू शकत होते. आणि सह्याद्रीच्या खिंडीत गाठल्यानंतर मुघलांकडे असलेलं जे शस्त्रसाठा होता तो निष्फळ व्हायचा. ते मुख्यत्वे करून मैदानी लढाईसाठी वापरलं जायचं. आणि गनिमी काव्याच्या या स्ट्रॅटेजीमध्ये खूप जास्त फास्ट मूव्हमेंट केली जाते. स्मॉल स्मॉल युनिट्समध्ये अटॅक केले जातात आणि शार्प स्ट्राईक असते. आणि अटॅकची इंटेन्सिटी खूप फास्ट असते आणि लगेचच ते काय म्हणतात डिसॲपिअर होतं सैन्य. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्फ्युजन क्रिएट होतं ऑपोनंट्समध्ये आणि त्यांचे मोरल डाऊन होतात आणि त्यामुळे जे दुश्मन सैन्य होतं ते सैरावैरा इकडे तिकडे पळायचं. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे की ते म्हणजे परफेक्ट टेरेनचा यूज. म्हणजे सह्याद्री असेल, जंगल असेल किंवा घाटमाथ्याचा प्रदेश असेल, यांचं हे मुख्यत्वे करून छत्रपती शिवरायांनी याला बॅटलफील्ड बनवलेलं होतं आणि नॅचरल डिफेन्स सिस्टीम त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. एनिमीज जे आर्मी होते त्यांचे जे काय म्हणतो आपण कॅनन्स होते किंवा गन होते, त्या गन्सचा त्या ठिकाणी जास्त वापरच झाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पुढचं कारण होतं की स्ट्रॉंग इंटेलिजन्स नेटवर्क. एनिमी कॅम्प्समधील एकूण एक बारीक गोष्ट, त्यांचे प्लॅन्स, त्यांचे मूव्हमेंट, त्यांची विकनेस आधीच छत्रपती शिवरायांच्या सैन्याला आणि छत्रपतींना ते आधीच माहिती व्हायचं. आणि म्हणून त्यांचा कुठलाही प्लॅन सुरू होण्यापूर्वीच त्याचं फेल होणं निश्चित असायचं. आणि छत्रपती शिवरायांच्या सैन्यामधली अजून एक गोष्ट होती की हायली डिसिप्लिन. म्हणजे मराठा सोल्जर्स हे इमोशनल नव्हते, तर ते खूप जास्त ट्रेन होते आणि त्यामुळे ते मिशनला चांगल्या पद्धतीने हँडल करायचे आणि त्यांचे अननेसेसरी मिस्टेक्स होत नव्हत्या. आणि किंवा व्हायलन्स अगेन्स्ट विमेन किंवा रिलिजियस व्हायलन्स त्यांच्याकडून कधी त्या ठिकाणी जाणवलं नाही. आणि फास्ट डिसिजन मेकिंग, एनिमीचा प्लॅनिंग यायचं त्यांचं त्या त्या ठिकाणी 2, 4, 8 दिवस महिना लागायचा. परंतु मराठ्यांचं जे प्लॅनिंग होतं ते खूप कमी काळासाठी म्हणजे 1, 2, 3 तासामध्येच स्पीडली त्या ठिकाणी डिसिजन घ्यायचे आणि स्पीडली त्या ठिकाणी लगेच त्यांना विजयही मिळायचा. विद्यार्थी मित्रांनो, जे किल्ले होते फोर्ट बेस्ड डिफेन्स सिस्टीम, किल्ल्यांना त्यांनी त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह सिस्टीममध्ये त्याचा महत्त्वाचा रोल होता. 300पेक्षा जास्त किल्ले महाराजांनी स्वराज्यामध्ये आणलेले होते. आणि सप्लाय लाईन्स कशी ब्रेक करायची किंवा पेशन्स कसं ठेवायचं किंवा छुप्या मार्गाने कसं किल्ल्यावरती जायचं किंवा बाहेर यायचं, या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या सैन्याला माहीत होता. आणि एक पुढचं जे कारण आहे की नेव्हल पॉवरची सरप्राईज, म्हणजे नेव्हल पॉवरमध्ये आपण इथून पुढे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि भविष्यातील अनएक्सपेक्टेड जे थ्रेट्स आहेत ते समुद्रमार्गेच भारतावरती येऊ शकतात. हे छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये ओळखलेलं होतं. म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सोल्जर्सचं मोटिवेशन. ते मराठा सोल्जर्स हे कुठेही पैशासाठी लढत नव्हते. ते एका स्वराज्यासाठी लढत होते. स्वराज्य म्हणजे रयतेच्या राज्यासाठी लढत होते. आणि पर्पज जो होता तो तो असा डेंजरस नव्हता किंवा मला लूट करायची असा पर्पज नव्हता. त्यामुळे चांगला पर्पज ठेवून ते लढत होते. लीडरशिपचा प्रेझेन्स होता. छत्रपती शिवराय हे स्वतः बॅटल फील्डवरती किंवा युद्ध मैदानामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असायचे. आणि लीडर नेहमी डोळ्यासमोर दिसायचा, ते स्वतः कार्य करायचे. परंतु एनिमीला नेहमी ते आयसोलेट कसं होतील आणि अनसपोर्टिव्ह म्हणजे लोकल लोक त्यांना सपोर्ट करणार नाही, हे त्यांचं नेहमीचं ठरलेलं असायचं. आणि एनिमीचं या ठिकाणी एक लक्षात घ्या की ईच बॅटलफील्डवरती काहीतरी लेसन त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला होता आणि त्यातून इम्प्रूव्हमेंट असेल, मिस्टेक झाल्या असतील तर त्या अवॉइड कशा करायच्या याची कंटिन्युअसली रणनीती त्यांनी चेंज केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, याचा रिझल्ट असा झाला की एनिमी खूप मोठ्या प्रमाणात होते, परंतु त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता. मराठा आर्मी छोटी होती परंतु फिअरलेस होती आणि एका स्ट्रॅटेजीवरती, एका प्लॅनवरती ते लढत होते.
म्हणूनच छत्रपती शिवरायांना जी मोठी मुघल आर्मी किंवा इतर सगळ्या ज्या दुश्मन राष्ट्र होते ते तिथली आर्मी होती ती किंवा तिथले राजे होते ते खूप जास्त घाबरायचे. एनिमी राज्याला ते काही करता आलं नाही आणि त्याचाच फायदा आपल्याला छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून आपल्याला कळून येतो. तुम्हालाही सुद्धा समजा इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर असेल किंवा अदर कुठल्याही पोस्टसाठी जायचं असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये जॉईन करू शकतात. तुम्हाला अजून असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा. जय हिंद.